नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकमध्ये. तर आजची ब्लॉगची सुरुवात मी करतो आहे, परंतु ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार प्रमोद दादा. ॲक्च्युली मी त्या दिवशी दिल्लीवरनं फ्लाईटने आलो आणि ब्लॉग कंटिन्यू करताना आला. पण तुमच्यासाठी जे पण मध्ये येताना जे ॲडव्हेंचर्स केले, इथं राजस्थानमध्ये सफारी केले, लेपर्ड सफारी, काय काय आहे ते तुम्हाला दाखवते. प्रमोद दादाने ब्लॉग शूट केलं, खूप छान केलं आहे. आता बघा पुढे. गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललोय दिल्लीवरनं उदयपूरला. आता उदयपूर आम्ही एक्सप्लोर करणार आहे. आम्ही थोडा लेट झाला आम्हाला उठायला, कारण लेट रात्री पोहोचलो, त्याच्यामुळे आज लेट आम्ही जर्नी चालू केली. तरी आता रस्त्यामध्ये बघतो तुम्हाला काही स्पॉट आले ते दाखवणार. पण आता आम्ही निघालोय उदयपूरसाठी. उदयपूरमध्ये मस्त मस्त प्लेस आहेत. तिथे कुठले कुठले प्लेस आहेत? उदयपूर पीक पॅलेस. हा, तिकडे पॅलेस भरपूर आहेत ना. सिटी ऑफ लेक बोलतात उदयपूर. ओके, चला तरी तुम्हाला आता दाखवतो पोचल्यावर. बाय. मी जात असताना सुंदरचा एकदम क्लायमेट झालेलं आहे. बघ किती सुंदर. असं वाटतं पुढे आता पाऊस पडणार आहे. रस्त्यावर जात असताना बाईकवाले फुल रायडिंगचा आनंद घेताना बघा कसा उभा राहून गाडी चालवतो. आता तुम्ही हा वातावरण बघा किती सुंदर. आता मस्तपैकी थंड झालं आणि पाऊस पडतोय. आता अजून आम्हाला पोहोचायला तसं भरपूर 340 किलोमीटर अजूनपर्यंत आम्हाला आहे. आणि हा टाइम दाखवतोय अराउंड 12:32 रात्रीचे. पण आम्ही मस्त क्लायमेटची मजा एन्जॉय करत करत चाललो. किती छान नजारा आहे बघा. सूर्य पूर्ण ढगांमध्ये गेलेला आहे आणि पाऊस पडतोय. खूप मस्त नजारा दिसतोय. आता आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे, की आम्हाला भरपूर लांबपर्यंत प्रवास करायचा आहे 12 वाजेपर्यंत. आम्ही आता थोडा कॉफी बी पिण्यासाठी इथे स्टारबक्स आणि भरपूर शॉपिंग सर्व मॉल्स आहेत. तिकडे थोड्या वेळ कॉफी बी पिऊन आम्ही निघणार आहोत पुढे. आता कॉफी एन्जॉय करतो आम्ही. एन्जॉय स्टारबक्स कॉफी. द नेक्स्ट डे. काल रात्री आम्ही लेट आलो होतो. आम्ही त्या हॉटेलमध्ये राहिलो होतो, हॉटेल अंबाजोगाई. हाय, गुड मॉर्निंग. आजचा आमचा शेड्यूल असा आहे. आता आम्ही आहे जावईमध्ये. आज आम्ही आता चाललोय जंगलमध्ये. आमचा रिसॉर्ट एक बुक आहे, लेपर्ड सफारी आज करणार आहोत मी. आणि आजचा नाईट आमचा स्टे जंगलमध्ये कोर्टमध्येच आतमध्ये रिसॉर्टमध्ये. कुठला रिसॉर्ट तिथेच जवाईमध्ये. जवाई रिसॉर्ट म्हणून आहे. तिकडे लेपर्ड्स 100% दिसतातच. आणि आम्ही इव्हिनिंगला सफारी आमच्या इथे बुक केलेली आहे. भेटू आपल्याला रिसॉर्टमध्ये. सफारीला जाताना जंगलातूनच रस्ता आहे. नेचर खूप ढग मस्त, एकदम क्लायमेट खूप छान आहे आजचं. आम्ही रिसॉर्टला पोहोचायच्या अगोदरच ऑफरोडिंग असं वाटतं चालू झालेलं आहे जंगल सफारी. रोड तशी काही रिसॉर्टला आपण पोहोचच पडेल. आजचा स्टे इकडे आहे आमचा. या जीप आहेत नंतर.
आजचा स्टे आमचा इकडे असणार आहे, हे रूम्समध्ये. आता आम्ही चाललो लेपर्ड सफारीला. सर्वजण, स्वप्नील भाई पण आलेला आहे. पुढे तुम्हाला आता लेपर्ड दाखवतो आम्ही. सावजी मटन काय बघू. हा असा सुंदर नजारा लेपर्ड सफारी सवाईमध्ये, राजस्थानमध्ये आम्ही आलेलो आहे. रितेश भाई आपल्याला खूप छान स्पॉट दाखवला आपण. तुम्ही लेपर्ड सफारी जवईमध्ये कशी वाटली आपल्याला? एक नंबर भाई. खूप छान एकदम नजारे बघितले आम्ही. खूप छान एकदम मस्त. तुम्ही पण बघू शकता किती छान बघा सफारी आपण चालू आहे. आमचे ब्लॉगर मॅक बाय घरी गेले म्हणून आम्ही त्यांची जागा घेतली. आता थोडी आपल्या मेमरीज आपल्या कॅप्चर करण्यासाठी मी हा ब्लॉग बनवतोय. तरी तुम्ही सबस्क्राईब करा, पण मॅक बायला करा, मला नका करू. गाडी पूर्ण एकदम 90 डिग्रीमध्ये त्यांनी गाडी टाकलेली आहे. एकदम 90 डिग्रीज आहे चढाण होती आणि गाडी पूर्ण अशी 90 डिग्रीमध्ये त्यांनी टाकलेली आहे. मग 70-60 डिग्रीच्या आपली गाडी त्यांनी टाकली आहे. पूर्ण खाई आहे खाली. त्यांची रोजची सवय आहे त्यांना, म्हणून काही वाटत नाही. आम्हाला थोडी भीती वाटते, पण ठीक आहे. पण चांगले मजा येते. काही थ्रिलर अनुभव आम्हाला. आज आता मी जवाईमध्ये रिसॉर्टमध्ये आहे. हे थोडा जंगलच्या आतमध्ये आहे. तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आता परत दाखवतो. आम्ही सध्या टेरिसवर आहे. पण सदर ठिकाणी पण आम्ही दादा जेवण बनवतात. बच्चा लसूण कापतोय आणि इथे पण बघा मस्तपैकी आता काय बनवले दादा आपण, हे लिव्हर पेठा बनवलेला आहे. आणि इथं चिल्ली, आज चिल्लीसाठी. चिल्ली पण आहे. आज मटण आहे. मटण आहे. कलेजी पेठा आहे, कलेजी पेठा पण कपुरा आहे. आहे, कपुरा आहे. आज जोरदार बेत आहे एकदम. आज लास्ट दिवस आहे आमचा. उद्या आम्ही परतीचा प्रवास करणार आहे म्हणून. चिकन चिल्ली रेडी. दादाने बघा किती छान चिकन सेम आपल्यासारखी घरातली बनवलेली आहे. हॉटेलमध्ये पण अशी भेटणार नाही, अशी चिकन चिल्ली बनवलेली आहे, ते पण राजस्थानमध्ये. सर्वांना आज आता आमची नाईट जवळमध्ये आहे. म्हणजे कालच आलो होतो आपण.
आणि काल लेपर्ड सफारी पण खूप छान झाली. आम्हाला लेपर्ड खूप पण दिसले, आपण व्हिडिओ टाकलेच मगाशी. तरी आजचा आमचा लास्ट दिवस आहे आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करतोय. ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर पिकनिकचा आपण आता लास्ट आपण घरी जातो मुंबईला. त्याच्यानंतर पिकनिक समाप्त म्हणजे, पण आता जाता जाता आपले प्रत्येकाचे 2-2 बाईट 2-2 शब्द कशी झाली पिकनिकचा रिव्ह्यू घेऊ आपण आणि आपण पिकनिकचा व्हिडिओ एंड करू. हे बघा सर्व हॉटेलमध्ये जे फोटो लावलेले आहेत सर्व त्यांनी सांगितलेले सर्व फोटो इकडे क्लिक केलेले आहेत आणि हे फोटो इकडे लावलेले. प्रत्येक फोटोमध्ये इकडे आणि तिथे फोटोग्राफरने क्लिक केलेले आहेत आणि त्यांनी हे इथे लावलेले आहेत सर्व. भूषण भाऊ जेव्हापासून ते हाय ॲल्टिट्यूडवरनं आलेले आहेत तेव्हापासून फक्त गोल्याच खातात. गोलीगत पिकनिकच गोलीगत झाले एवढ्या बोलण्यात. बचाव आपल्या पिकनिकच्या बद्दल 2 शब्द सांगा. आपली पिकनिक कशी झाली? पिकनिक एक नंबर होती, मस्त. सर्व जेवणापासून ते फिरण्यापर्यंत एक नंबर पिकनिक होती. आणि आमचा लास्टचा स्टॉप तर एक नंबर, म्हणजे असं ना फील एकदम मस्त. तू योगेश नव्हता ना तुम्हाला? नाही तसं नाही. दादा तुमच्या नंतर पिकनिक सगळे बाबा पिकनिक कशी झाली? काय काय भारी, सगळं रूम भारी होतं, सगळं भारी होतं. मेन रूम सगळ्यात भारी, सगळं भेटलं, तोच भारी होईल. काही झालं नाही, काही नाही, टेन्शन नाही. मला तर आवडली पिकनिक. दिवस जाम बरं होतं. खायला पण मस्त होतं. खायलाच सगळ्यात भारी होतं. आज जो मटण भेटले काल रात्री तोच सगळ्यात भारी होता. भाऊंची तुम्हाला थँक्यू विकास मात्रे, विकास भाई. आम्हाला घरगुती आम्हाला जेवण खूप चांगल्यापर्यंत त्यांनी जेवण केलं. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं सर्वांचे मनोगत वगैरे आणि कशी लेपर्ड सफारी केले. तर ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर. माझ्यासाठी नको, प्रमोदसाठी ज्याने खूप चांगला ब्लॉग शूट केला आहे त्याच्यासाठी लाईक कमेंट शेअर करा. आणि आपला चॅनल एक्सप्लोर मॅकला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा एक ॲडव्हेंचर राईडमध्ये. तत्पूर्वी बाय.